पोल्ट्री फार्म मालकांची आता पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे। कारण 2010 मध्ये राज्यात आलेल्या बर्ड फ्लूने नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे हा बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाने नेमका कोणता निर्णय घेतलाय? पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव नेमका कसा झाला पहा या रिपोर्टमध्ये। 1.5 लाख कोंबड्यांची काही दिवसांपूर्वी नंदुरबारच्या नावापूरमध्ये 6 पोल्ट्री फार्म मधील 150 ते 200 कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या। त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली। त्यानंतर प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळ मधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं समोर आलं। आता 1 किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरू केली। या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामूहिकरित्या नष्ट केलं जाणार आहे। नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचे जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लू साठी। दुसरीकडे बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आले। कलिंग प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। ऍब्सोल्युटली कडक ऍक्शन, कारण बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज। त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो। इनफॅक्ट आमचे जे ॲनिमल हजबेंड्रीची टीम आहे ती पूर्ण आता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलंय त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर आणि जे पण आपल्याला करायचे ते ऍब्सोल्युटली हे होतील आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। 3हून अधिक पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूचा उद्रेक जो होतो या ठिकाणी पाहायला मिळतोय आहे। प्रशासन खबरदारी म्हणून आता या 3 पोल्ट्री फार्म यासोबतच 1 किलोमीटर परिसरातील 1,40,000 कोंबड्यांचं कलिंग करण्याची प्रक्रिया जी ती आता सुरू झालेली आहे। प्रशासनाने खबरदारी म्हणून 5 किलोमीटरचा परिसर जो येतो आता प्रतिबंधित केलेला आहे। नवापूरसाठी बर्ड फ्लूचं हे संकट नवीन नाही। याआधी नवापूरमध्ये 2दा बर्ड फ्लूने थैमान घातलं होतं। 2010 ला राज्यात याच फ्लूमुळे लाखो कोंबड्यांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती। त्यामुळे नवापूरमध्ये वारंवार होणाऱ्या बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडलेत। एका बाजूला प्रशासन कलिंग करत हा संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो रुपयांचं भांडवल डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झालेले आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं आता प्रश्न आहे तो पोल्ट्री व्यावसायिकांचा नुकसान भरपाईचा आणि यासोबतच भविष्यातील सुरक्षिततेचा। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।